बैल आहे का वाटायला? बापू तुम्ही मेंढ्या रोज सांभाळायला किती देतात? हो 500 रुपये रोज आणि 6 महिने सांभाळले तर मग अर्धाने फिरदाने काय नको मला, नगदीनं पैशाने. आता 500 रुपये रोज म्हणालात का नाही तुम्ही? मग महिन्याला पैसे किती व्हायला लागले? 15,000 रुपये होले का नाही? मग मी 15,000 रुपये मला महिना द्या. पुढच्या वर्षी मी कारखान्याहून आले की मी मेंढ्या सांभाळा येत जाईल. आता हो म्हणता ना पुन्हा द्यायचं नाही. दिवाळी पस्तूर कवर मी काय म्हणते, कारखान्याने मी आले माघारी की मी रोज मेंढ्याकडे जाते. काय तुम्ही काळजी करू नका, मी कारखान्याला जाऊच तर, पण मला फक्त 15,000 रुपये महिना द्यावा लागेल. हो म्हण नका, वायदा माझी वायदा. बघा मेंढ्या बघा, मी इथं बसली आहे, नुसतं मेंढीवर हात फिरवलाय. म्या जादू बघा माझी, मेंढीवर हात फिरवलाय तर मेंढी मायापासून हालना सध्या झाली. 15,000 रुपये महिना द्यायचा. मी खडकावर नेऊन मेंढ्या उभा करणार आणि नुसतं मेंढीवर हात फिरवणार. पोटात भरलं, हात फिरवलं की पोट भरलं मेंढ्याचं. बघा बघा बघा, आहे का कसं आहे बघा. त्या तिकडे बी त्या मेंढ्या तुमच्या मागे आल्या म्हणून तुम्ही म्हणता की तुमच्या मागे तिकडे धरा, तिकडे धरा. तुम्ही म्हणता की तुम्ही माझ्या मागे यायला त्या मेंढ्या तुमच्या मागे येत नाहीत. मेंढ्या तुमच्या मागे येत नाही. ही मेंढी आहे का? ही मेंढी माझ्याकडे धरा. ही मेंढी आहे का? ही मेंढी, ही मेंढी सगळ्याची मोठी मालकी नाही. ही मेंढी म्हणली का नाही मेंढ्याला कुठं जायचं नाही की जातच नाही. फक्त ही मेंढी सांभाळली की सगळ्या मेंढ्या सांभाळल्या म्हणायचं. म्या कुठं आहे? किती आहेत मोठ्या मेंढ्या असल्या? 50 आहेत. मग मेंढ्या तरी सगळे किती आहेत? सगळे 50 आहेत. मला सांभाळाय परवडते का? आता 500 रुपये रोजात 50 मेंढ्या म्हणल्यावर नाही परवडायच्या. मग 50 मेंढ्या म्हणल्यावर माणसा माग चालत येता. पण मी असं 2-3 माणसाचं ऐकलंय. बापूनी रोजानी मेंढ्याला सांभाळाय दिल्या की त्या रोज करायची दाना दिन कपड्याची नसायचा. म्हणलं का नाही कसं? फक्त मेंढ्या बापूला ओळखील्यात म्हणा, कोणाला ओळखीतच नाही. मी काय करीन माहिती का? मग पांढरे कपडे घालून येईन मी मेंढ्या माग. खाली बस ग तू, खाली बस, बस खाली तू, खाली बस. मी बसले तोवर बस. बसल्या आता त्या येत नाही तुमच्या माग काय जरी म्हणलात तरी. बसल्या आता त्या मायापाशी बसल्या बसल्या. फुकट नका, मी इकत घेणार आहे. इकत किलो किलो मालक तुम्हाला बोलवायला तिकडे हरिया हरिया म्हणून. त्या तिकडे बसल्यात बघा माणसं बसले. कशा बसल्यात? ऊन पडलंय असं मस्त, तर त्यांना मस्त मजा वाटायला लागली. घ्यायचे का आपल्याला मेंढ्या? आपल्याला मेंढ्या काय? हो थांब जरा 1-2 वर्ष आता. अहो चालले की तेव्हा का ते बापूनी चल म्हणलं की चालल्या. मग मालक आहेत ते, हा मालक आहेत मेंढ्याची. तुला बी जा बाबा, आता काय करावं. जनावर मालकाला ओळखीत माहितीये का? मुक जनावर आहे म्हणून त्याला हे नाही कळत नाही असं नाही. चालल्या तू बी काय का माहिती तुला लय झालंय कसं तरी इद्रेवानी. तू हे तिकडं जशी हाक मारते ही एक निघाली की निघाल्यात सगळ्या. काही बसलेली होती, ही पण निघाली. तिला भीती अगं तू इकडे इकडे गेल्या बसलेली होते. गेल्या तवर इथं बसलेल्या मेंढ्या आता गेल्या. बापू उठून गेले की गेल्या मेंढ्या. चला आपण बी जायचं. चला आपण काय इथं काय बसायचं का डोंगराला कवर बी. देव मावळाच्या आधी काल बी नेले पुन्हा म्हणला की लय गडबड झाली. काल पाऊस आलता. कशी बोलत ती सर? ठीक आहे चालेल. चल बसत बसत चला. उठ उठ पटकन. बापू किती वाजले तर? बापू लागले वाटायला. बापू आता काय नाही वाजले काय नाही. आता हळू 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 4 किलोमीटर गाठोस तर जायच. मेंढ्या बी जगात आता. आपली बैल आहेत निघाली की निघाली तडा 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 तडा. नाही आता चांगला दिवस मावस हालायचं नाही. त्यांना ताण लागले असेल. त्या हिऱ्यापाशी जायचं का? पाणी पाजू कालच्या तिथं जायचं, पाणी पाजायचं द्यायची सोडून तिथं. तिथं खाली आपण डाबकाड पण पाणी होईन ना त्यांना प्यायला.
तर तानेतलीत र हा? तानेतलीत म्हणून फिरावलीत. आता करायले करू द्या अजून अर्धा तास. चरू दे पाणी चरू पाजणे आणि वाटण मस्त रोज तरी चलत येतं. चालतंय चालतंय. बघा ना कसं खायला सोन्या गप 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 पोट त्याचं खपाटी खायचं. खातेत फिरत येत बसत येत उठत येत. करू कोण करू कोण ये चल. सोन्या, अरे सोन्या. सोन्या, यायचं का आपल्याला मेंढ्या सांभाळायला? त्या मेंढ्यावाल्या माणसाला म्हणते, मी मेंढ्या सांभाळायला घेते म्हणून. घ्यायचं का रे आपल्याला मेंढ्या सांभाळायला? आहो सोन्या, तुम्ही इकडल्या साईडला आणि मी मेंढ्या घेऊन तिकडच्या साईडला. नाही तर तुम्ही डोंगरावर तिकडं आणि मेंढ्या इकडं. आम्ही एकटी सांभाळाय. मग तर काय नाही. मालक तर काय नाही पुन्हा खुसच खुस. ताण लागली का तुला? सोन्या इकडे चल. इकडे चल. इकडे की गद्या. इकडे कुठं चाललं? तिथे एक घास तिथे एक घास तिथे एक घास. कवा पोट भरायचं रे तुमचं गावचे हो. कचा 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 खावा कसलं नादर गवत आहे. मालकाने कापून नेऊन टाकले कसून खाते तर घरी निघायची तयारी का काय काय माहिती माहिती. त्या डोंगराची सावली पार या डोंगराच्या पोटाला इकडे हालायचं नाही. तुम्ही किती बी काय केलं तरी बी. तळ्याचं तर काळं सर पाणी दिसायला गढूळ पाणी वरून आलेलं सगळं नितळ झाले तळ्याचं पाणी. दिसायले का तुम्हाला? हां दिसायले ना. दिसायले? आता जसं जसं शांत पाणी होईल तसं तसं नितळ होते गढूळ पाणी. आता अजून एकदा पाऊस आला पुरा आला की अजून त्याच्यात गढूळ पाणी येते. तो पाणीच नाही भेटत आपल्याला. नुसतं पाण्याकडे बघू बघू ताण भागवायचं काम. ए बाबा उद्याच्याला काय करू? हा काय करू? ती 2 लिटरची बाटली ती काय म्हणते त्याला थम्सअप का बिस्लर काय म्हणते त्याला मला माहित नाही बघा. आणू आणू मला फक्त पाणी पाहिजे. 2 लिटरची बाटली आणू. मी म्हणते तुम्हाला ती 5 लिटरची कॅटली मला घेऊन चढू द्या जातं काय होतं? नाही. ती बाटली पिशवीत टाकली. जीवाला पाणी तर भेटल ना. बाटली पिशवीत टाकली. पाणी प्यायला होतं या. बाटली पिशवीत टाकली बगलात अडकून राहते ती. आणि ती कॅटली कॅटली काय आहे ती हात बोट दुखायचं. चहाची तलब झाली काय? पाणी ताण लागली मला मारलं. ती सोन्या निघाला तिकडे. सोन्या इकडे जाऊ दे की आता त्याला इकडे इकडे काय बोलवायचे. काही ना अजून टाइम लाय. चालला की तिकडे लय लांब आहे 2 किलोमीटर जायचं की. कासरा भर अजून हे आहे. मग आहे की ते 2 किलोमीटर चरत चरत जाऊस तर होईल ना. अय यार उठाय बाबा चल की गेले जनावर तिकडे. गेली? काय बाबा ती घे पिशवी. एककडे लक्ष की एककडच लक्ष दे दगडच फोडीत बसली. एककडे लक्ष की एककडच लक्ष दे दगडच फोडीत बसली कुठे छत्रीनं. पण म्हणलं हाय तर वाजती घंटी वाजती आवडती. आहेत का गेले? आहेत सोन्या काय बाबा हिथं म्हणलं की तिकडे चंपत होतं लगेच. लय खाय वरी जाऊ दे नको त्या दिवशी जाते काढकेला खाली उतरायचीच नाही पुन्हा. खाली खाली हान म्हैस सोन्या हा ए सोनी ए जमतच नाही. तसंच असते. बैल माघारी फिरतच नाही. मला म्हणतात नाही तुला सवय लागली तर मी येतो 2-4 दिवस. तू जाय बैला माग आणि मी जातो कामाला. मला सवय लावण्यासाठी रोज तुम्ही बैलाला मागे घेऊन येतात किंवा तुम्हाला एकट्याला बैला सांभाळणं होत नसेल होय. हा अरे मी 10 जनावर सांभाळीन तो मग कशाला नाट करते. अहो तुम्ही सांभाळता पण ते 2 नवे आले तर ते घेऊन कामाला जाणार म्हणून तुम्ही. जाऊ थोडं काम राहिले. आणि हे मला सांभाळायला लावणार आहे. ऐकते का मला हे सोन्याचा सोन्या म्हणतो तरी माझा आवाज त्याच्या कानावर पडा. दगड घालायचे गप्पा बघा चाललं गुन्ह्या नाही गुन्ह्या. सोन्या पुढे गेला आता कुठून जायची? जाता जाता सरक बाजला येते मी हं? येते ते पुढे गेला. धरा